नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी आहे 23 नोव्हेंबर आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिकी देवउठणी एकादशी. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी, कार्तिकी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. ही एकादशी जी आहे ती इतर एकादशींपेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. यामुळे या एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्याला सर्वांनाच करायचं आहे. जर आपण या एकादशीचं व्रत जर केलं तर आपण कळत आणि नाकळत केलेल्या काही चुका असतील, काही पापं केली असेल तर त्यातून आपली मुक्तता होते असं म्हटलं जातं. म्हणूनच या एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्याला करायचं आहे. अशा या एकादशीचा प्रारंभ जो आहे तो बुधवारी 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:30 होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती जी आहे ती गुरुवारी संध्याकाळी 6:03 होणार आहे. म्हणूनच आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्याला गुरुवारी करायचं आहे. काही उपाय आणि सेवासुद्धा आपल्याला याच दिवशी करायच्या आहे. या एकादशीला असं म्हटलं जातं की भगवान श्रीहरी विष्णू हे आषाढी एकादशीला योगनिद्रेमध्ये जातात. 4 महिन्यानंतर ते योगनिद्रेमधून बाहेर येतात, म्हणजेच या कार्तिकी एकादशीला. म्हणूनच या एकादशीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. या एकादशीला आपण जेवढे पण उपाय आणि सेवा करतो त्याचं आपल्याला 100 पटीने जास्त फळ प्राप्त होत असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीला अशी एक वस्तू ही आपल्याला अर्पण करायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आपल्या घराच्या अंगणामध्ये, आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये तुळस असणं हे अतिशय शुभ मानलं जातं. जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर आपल्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही. घराच्या अंगणामध्ये जर तुळस असेल तर तिथली जागा जी आहे ती सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही कधीही प्रवेश करत नाही. तसेच आपल्या घरावर एखादं संकट जर येणार असेल तर तुळस ही स्वतःवरती ते संकट घेत असते आणि तुळस ही स्वतःहून वाळून जात असते. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपण तुळशीची अगदी आपल्या लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो, परंतु तुळस ही तरीही सुकते. तर अशा वेळी आपल्या घरावर येणारं संकट ही माता तुळशी स्वतःवरती घेत असते आणि स्वतः सुकून जात असते, परंतु आपल्या घरातल्या व्यक्तींवरती कधीही वाईट संकट येत नाही. म्हणूनच अशी ही तुळस जी आहे ती आपल्या घराच्या अंगणामध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असायलाच हवी. या तुळशी मातेची आपल्याला विशिष्ट तिथीला पूजा करायची असते. जसे की एकादशी आहे, एकादशीला सुद्धा आपल्याला काही विशेष उपाय जर आपण केले तर त्याचं आपल्याला खूप जास्त फळ प्राप्त होत असतं. हा उपाय आपल्याला घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, कष्ट मेहनत करून पैसा आपल्या घरामध्ये आला तरीही तो टिकत नसेल, आपल्या घरामध्ये आज 50,000 रुपये आले आणि उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण येते, ते 50,000 रुपये पुन्हा निघून जातात. म्हणजे आलेली लक्ष्मी ही पुन्हा त्याच पायाने निघून जाते, आपल्या घरात पैसा हा टिकत नाही. आपल्याकडे आज 1,000 रुपये असेल आणि आपल्याला 500 रुपये खर्च करायचे असेल तर आपल्या हातून 1,000 रुपये खर्च होऊन जातात. म्हणजे आपल्या हातामध्ये अलक्ष्मी आहे, आपल्या घरात अलक्ष्मी आहे. तर आपल्याला या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. एकादशी आहे, एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्शही करायचा नाही. तर आपल्याला तुळशीला स्पर्श न करताच हा उपाय करायचा आहे. गुरुवार आहे, गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित असतो, माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि याच दिवशी एकादशी ही आलेली आहेत. अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी सकाळी आपण लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, सूर्याला अर्घ द्यायचा आहे, घरातली पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. तुळशीची पूजा ही कशी करायची आहे, जिथे तुळस असेल त्या तुळशीपाशी तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे.
जर तुमची तुळस अंगणामध्ये असेल तर तिथे तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. तुळस ही बाल्कनीमध्ये असेल थोडंसं पाणी शिंपडून तिथली जागा ही तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. यानंतर ती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला तुळशीच्या मुळांना चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे. ही हळद अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात. घरातल्या कमावणारी जी व्यक्ती असते तिची भरभरून प्रगती होते. म्हणून आपल्याला चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे. यानंतर ना तुम्हाला एक वाटीभर कच्चं दूध घ्यायचं आहे. अगदी 1 कपभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये तुम्हाला थोडंसं केशर टाकायचं आहे आणि ते दूध तुम्हाला त्या तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या घरावरती येणारं संकट, अडचणी, दोष जे आहे ते दूर होतात. म्हणून आपल्याला हे कपभर दूध जे आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला तुळशीचं दर्शन घ्यायचं आहे. धूप अगरबत्ती तुम्हाला अगोदरच लावायची आहे. यानंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये लांब कापसाची वात घालायची आहे. थोडंसं धान्य घ्यायचं आहे, जसे की तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तांदळाची रास तुम्हाला घालायची आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे. तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा या तुम्हाला मारायच्या आहेत. यानंतर माता तुळशीला हात जोडून तुमची अडचण, तुमची इच्छा ही माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे माता तुळशीला तुम्हाला सांगायची आहे. तसेच बघा, एकादशी दिवशी तुळस जर अंगणामध्ये असेल तर तुळशीपाशी बूट आणि शूज जे आहे, चप्पल जी आहे ती तुम्हाला काढायची नाही. बऱ्याच वेळा घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुळस असते, आपण चप्पलही तिथेच काढतो, परंतु हे चुकीचं आहे. इतर दिवशी ठीक आहे, परंतु एकादशी दिवशी चुकूनही तुळशीपाशी चप्पल आणि बूट हे काढू नका. त्याचं आपल्याला पाप लागू शकतं. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या निर्माण होऊ शकतात. तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला या दिवशी करायचा आहे, म्हणजेच गुरुवारी एकादशीच्या दिवशी. अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमची 7 पिढ्यांची दारिद्र्यता नष्ट होईल. घराची अगदी भरभरून प्रगती होईल. मुलांची प्रगती होईल. पतीची प्रगती होईल. घरातल्या सर्व अडचणी यासुद्धा दूर होतील. घरावर कधीही वाईट संकट हे येणार नाही. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.